Friends, this is a very small theorem for 3 marks. Theorem of touching circles. If two circles touch each other, then their point of contact lies on the line joining their centers. जर दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करत असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू हा त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो हे सिद्ध करा. म्हणजे कसं आहे लक्षात घ्या, टचिंग सर्कल्स, मग एक मोठं सर्कल एक बारकं सर्कल, बरोबर आहे सर, लक्षात घ्या. मग हे मोठं सर्कल, बरोबर सर, ह्या मोठ्या सर्कलाचा पॉइंट सेंटर ए, दुसरं स्मॉल सर्कल, स्मॉल सर्कल, त्याचा सेंटर बी, दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी. आणि त्यांनी असं म्हटलंय की हे जर ए बी आपण जोडलं, लाईन जर जोडली आपण ए बी, तर त्याच्यावरच ते सी असतं. म्हणजे ए सी बी लिनियर आहेत हे सिद्ध करायचंय. ए सी बी हे लिनियर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे समजा जर आपण ए बी हे जॉईन केलं असं, हे समजा आपण ए बी असं जर जॉईन केलं तर सी लाईज ऑन ए बी असं आपल्याला दाखवायचं आहे, लक्षात घ्या. किंवा असं एक्सटर्नल टचिंग सर्कल असं नाही, इंटरनल टचिंग पण असेल. म्हणजे कसं होईल सांगा सर, आणखीन एक असं मोठं वर्तुळ, राईट सर. आणि लक्षात घ्या इथे हा सेंटर काय झाला सांगा सर, ए, बरोबर आहे. आणि ही त्याची, लक्षात घ्या ही काय असेल ती, लक्षात घ्या त्याची रेडियस, बरोबर सर. आता ए आणि समजा बी छोटं वर्तुळ आहे, लक्षात घ्या सर. मग त्याचं समजा छोटं टचिंग असं आलं सर हे, हा, आणि हा त्याचा बी पॉइंट. तर हा ए बी जर जोडलं तर त्याचा टचिंग पॉइंट सी जो आहे तो लाईन ए बी वर येतो हे सिद्ध करायचं आहे. टचिंग पॉइंट सी हा लाईन ए बी वर येतो. म्हणजे इंटरनल टचिंग सर्कल्स, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स असं आहे, लक्षात घ्या सर. मग गिव्हन काय येईल बघा सर, गिव्हन असं येईल सर, ए अँड बी आर सेंटर्स ऑफ टू सर्कल्स. सेंटर्स ऑफ टू सर्कल्स, ए आणि बी हे दोन वर्तुळांची केंद्र आहेत. आणि सी हा त्यांचा टचिंग पॉइंट आहे. सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सी इज देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सी इज देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सी हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. काय सिद्ध करायचं आहे, सी पॉइंट सी लाईज ऑन लाईन ए बी. काय सिद्ध करायचं आहे, पॉइंट सी लाईज ऑन लाईन ए बी. बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे. ए आणि बी ही दोन वर्तुळाची केंद्रे आहेत. सी हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे हे सिद्ध करायचं आहे. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा सर. कन्स्ट्रक्शन असं करायचं की सी मधून एक कॉमन टँजंट काढायचा, लक्षात घ्या सर. असा कॉमन टँजंट. मग सी हा मोठ्या सर्कलाचा पण टँजंट आहे, लाईन एल. आणि इथून सर सी मधून अशा प्रकारचा कॉमन टँजंट काढला. हा जो, लक्षात घ्या, लाईन एल आहे हा मोठ्या वर्तुळाचा पण टँजंट आहे, लहान वर्तुळाचा पण टँजंट आहे. टँजंट म्हणजे स्पर्शिका. रेषा एल ही मोठ्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, लहान वर्तुळाची पण स्पर्शिका आहे. लाईन एल इज अ कॉमन टँजंट. लक्षात घ्या, लाईन एल जी आहे, रेषा एल ही इज अ टँजंट ऑफ बिग सर्कल as well as line L is a tangent of small circle also. मग इथं आपल्याला एक लक्षात घ्या, लाईन ड्रॉ, कन्स्ट्रक्शन ड्रॉ लाईन L
थ्रू ड्रॉ लाईन एल थ्रू पॉइंट सी, थ्रू पॉइंट सी, सी मधून लक्षात घ्या, किंवा ड्रॉ लाईन एल थ्रू पॉइंट सी, किंवा ड्रॉ टँजंट एल थ्रू पॉइंट सी असं म्हणता येईल. लक्षात घ्या, लाईन म्हणण्यापेक्षा ड्रॉ टँजंट एल, टँजंट असं तुम्हाला म्हणता येईल. लक्षात घ्या, ड्रॉ टँजंट एल, बरोबर आहे सर. ड्रॉ टँजंट एल, स्पर्शिका एल काढा थ्रू पॉइंट सी, थ्रू पॉइंट सी, सी मधून या ठिकाणी लक्षात घ्या एल ही स्पर्शिका काढा. मग लाईन एल इज अ कॉमन टँजंट, बरोबर आहे का सर. इथं प्रूफ काय स्टार्ट झालं लक्षात घ्या. लाईन एल इज कॉमन टँजंट, लाईन एल इज लक्षात घ्या कॉमन टँजंट, कॉमन स्पर्शिका आहे. एसी ही लक्षात घ्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. मग त्रिज्या आणि स्पर्शिका यातील कोन काय असतो, 90 असतो. ही त्रिज्या आहे, एसी इज रेडियस, आणि ही लक्षात घ्या टँजंट आहे. म्हणजे ह्याला आपण म्हणूया इन बिग सर्कल, इन बिग सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये, इन बिग सर्कल, मोठ्या वर्तुळामध्ये रेडियस एसी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. का तर टँजंट थिअरम. कारण काय सांगा सर, टँजंट थिअरम. रेडियस, रेडियस त्रिज्या एसी, रेडियस एसी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, टू लाईन एल. काय कारण सांगा सर, टँजंट थिअरम, स्पर्शिका प्रमेय, टँजंट थिअरम. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या यातील कोन 90 असतो. टँजंट रेडियस थिअरम, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं म्हणता येईल सर. तसंच मोठ्या लहान वर्तुळामध्ये, इन स्मॉल सर्कल, इन स्मॉल सर्कल, लहान वर्तुळामध्ये काय म्हणता येईल सांगा सर, रेडियस बीसी, रेडियस बीसी, रेडियस बीसी इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, टू लाईन एल. बरोबर सर. रेडियस बीसी ही लक्षात घ्या लाईन एल ला आहे. का तर टँजंट थिअरम, रेडियस अँड टँजंट ह्यातला कोन 90 असतो. याला कारण टँजंट थिअरम, ह्याला कारण पुन्हा टँजंट थिअरम. त्रिज्या व स्पर्शिका यातील कोन काटकोन असतो. मराठीमध्ये म्हणायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं म्हणायचं. पण मला सांगा, एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. एका रेषेला, एका बिंदूतून, एका रेषेवरील लाईन एल वरील एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. लक्षात घ्या सर. पण वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉइंट ऑन अ लाईन. रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. रेषेवरील एका बिंदूतून 2 लंब कसे काढता येतील. समजा तुम्ही लक्षात घ्या, बरोबर आहे ना सर. लक्षात घ्या, समजा तुम्ही इथे एक लाईन काढली अशी, इथून तुम्हाला लंब काढायचा आहे ह्या बिंदूतून. 2 लंब कसे काढणार, एकच काढता येईल ना सर. ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन, ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉइंट ऑन अ लाईन. रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. हा नियम आहे, लक्षात घ्या. मग हा आपण नियम लिहूया, रूल आहे. बट लक्षात घ्या, बट ओनली वन परपेंडिक्युलर, ओनली वन परपेंडिक्युलर, ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन. एकच लंब काढता येतो, कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉइंट ऑन अ लाईन, थ्रू अ पॉइंट, थ्रू अ पॉइंट ऑन अ लाईन. रेषेवरील एका बिंदूतून केवळ एकच लंब काढता येऊ शकतो. रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब, केवळ एकच लंब काढता येऊ शकतो. हा नियम आहे.
म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी लाईन एल वरील सी बिंदूतून एकच लंब काढता येतो. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या, वी कॅन ड्रॉ ओनली वन परपेंडिक्युलर थ्रू सी ऑन लाईन एल. बरोबर आहे सर. म्हणजे दोन परपेंडिक्युलर्स आर नॉट पॉसिबल. एसी आणि बीसी हे दोन परपेंडिक्युलर पॉसिबल नाही आहेत. त्यामुळेच एसी आणि बीसी हे दोन्ही एकाच रेषेवर आहेत. लक्षात घ्या, ही एकच रेषा आहे. देअरफॉर ACB आर लिनियर. देअरफॉर ACB आर लिनियर. म्हणून लक्षात घ्या काय सांगायचं, देअरफॉर ACB आर लिनियर. हे एक रेषीय आहेत, वेगवेगळे असूच शकत नाहीत, एकच लंब काढता येतो. लक्षात घ्या. आणि म्हणून C लाईज ऑन लाईन AB. Therefore, C lies on line AB. Therefore, point C lies on line AB. Hence proved. आवश्यक साध्य सिद्ध झाले. Hence proved. आवश्यक साध्य सिद्ध झाले. एखाद्या रेषेवरील एखाद्या बिंदूतून एकच लंब काढता येतो. लाईन एल वरील सी बिंदूतून एकच लंब काढता येतो. AC वेगळा आणि BC वेगळा असा काढता येत नाही. ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉइंट ऑन अ लाईन. रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब काढता येतो. AC हा वेगळी परपेंडिक्युलर आणि BC ही वेगळी परपेंडिक्युलर होऊ शकत नाही. त्यामुळं AB ही एकच परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ACB हे एकाच रेषेमध्ये आहेत. देअरफॉर पॉइंट C लाईज ऑन लाईन AB. हे लक्षात घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट ओनली वन परपेंडिक्युलर कॅन बी ड्रॉन थ्रू अ पॉइंट ऑन अ लाईन. रेषेवरील एका बिंदूतून एकच लंब काढता येऊ शकतो, दोन काढता येऊ शकत नाहीत. हे दोन लंब पॉसिबल नाहीत. AC पण लंब आहे आणि BC पण लंब आहे, हे शक्य नाही. तर AC आणि BC एकच आहे, एका लाईनवरच आहेत. हे लक्षात घ्या. दोन परपेंडिक्युलर्स आर नॉट पॉसिबल. AC अँड BC टू परपेंडिक्युलर्स आर नॉट पॉसिबल. देअरफॉर AC आणि BC ही एकच लाईन आहे. त्यामुळे ACB आर लिनियर. पॉइंट C लाईज ऑन द लाईन AB.